वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. शेवटचा सामना असेल आजच्या या रजनीतला. कोणता संघ टॉप 4 मध्ये दाखल होतोय याकडे प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष लागलंय. एका बाजूला प्रकाश 11 खोचिवडा हा संघ पाहायला मिळतोय, मात्र करण निजाई कॅचेस विन द मॅचेस. जवळपास हा झेल व्हायला हवा होता. पहिल्याच बॉलवरती जीवनदान प्राप्त होतंय अमृत वैती सारख्या बॅटरला आणि धावा मिळतायत एक. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय हर्षद मेहर गोलंदाजी मार्गावरती आहेत आणि पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली होती. अगदी हा चेंडू सरळ निघून आला होता, मात्र करण निजाई यांना आपण पाहतोय हा झेल निसटतोय. मोठा प्रहार केलाय, जबरदस्त टायमिंग, अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. योसेक्स 6 धावा. काय फटका खेळले, जबरदस्त चेंडू. अगदी आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतोय स्लॉट मध्ये चेंडू होता आणि स्लॉट मधल्या चेंडूला अगदी पार्किंग लॉट मध्ये पाठवलंय. धावसंख्या पोचली गेली ती फलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. एका बाजूला प्रकाश 11 खोचिवडा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रिन्सी जयू 11 अर्नाला, या दोन टीम मध्ये हा सामना होतोय. 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस सुरुवात चांगली करून दिली आहे प्रकाश 11 खोचिवडे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय मिड विकेटच्या क्षेत्रात. पुलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक षटकार प्रकाश 11 खोचिवडा संघासाठी. निखिल बॅट मधनं 2 प्रति हल्ले पाहायला मिळत आहेत आणि बॉलला पाठवत आहेत सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय साटम आमच्या समवेत जुडले गेलेत. वेलकम अक्षयजी. थँक्यू दिनेश सर. 2 बॉल 2 वार आणि 2 षटकार. निखिल काय बैटिंग करतोय. बड़े मैच का बड़ा खिलाड़ी वही होता है जो बड़े मैच में रन बनाता है. मोठ्या मॅच मध्ये जर रन बनवाल ना तर तुमचं नावही मोठं होईल. अंडर प्रेशर आणि अशा मॅच मध्ये सध्या निखिलची बॅट बोलले. 3-13 झाल्यात. घड्याळामध्ये पाहिलं तर 2:35 धावा, 3-13 सध्याच्या घडीला. निखिलच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 2 षटकार. चांगला प्रेक्षक वर्ग आजही पाहिला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल आता या बॉलला सोडूनच दिलंय, लिव्ह केले डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा सिग्नल. दबाव असतो मग गोलंदाज किती फॉर्म मध्ये असू द्या, एखादा बॅटरने जर षटकार चौकार ठोकले तर मग आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड पाहिला आणि तो बिघाड व्हाईटच्या स्वरूपात. 14 धावा 3 बॉल. व्हाईट बॉल हाताळला गेलाय. दबाव वाढतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 लगातार षटकार आल्यानंतर हर्षद मेहरला आपण पाहतोय. याही वेळेला पायाच्या दिशेने चेंडू हाताळला गेलाय. फ्लिक ऑफ द रिचचा फटका बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग टोला षटकार. प्रेक्षकाने ऐवा झेल तिथे पकडलेला आहे. 200 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. दीपेश फाउंडेशनचे दिनेशजी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लावले गेले आहे. प्रत्येक ऐवा झेल करता 200 रुपयांचा कॅश प्राइज आणि चौथा असा प्रेक्षक आहे ज्याने या रजनीमध्ये हा झेल कन्वर्ट केलाय. अक्षयजी जबरदस्त षटकार आला आणि त्यानंतर प्रेक्षकांची खुशी देखील आपण पाहिली. 200 रुपयाचा मानकरी. थोड्याच वेळात त्या प्रेक्षकांना कॅश दिलं जाईल, ते येतीलच. परंतु 4 बॉल 20 धावा. निखिल मॅन इन फॉर्म, अप्रतिम बॅटिंग करतोय. ओ आता ऑफ स्टंपच्या बाहेर. मी म्हटलं की एकदा का षटकार आले की त्यानंतर मग बॉडी लँग्वेज निगेटिव्ह होतो, लेंथ लाईन मध्ये बिघाड दिसतो. हर्षदला कमबॅक करावं लागेल. असं नाही की 2-3 षटकार आले तर एखादा गोलंदाज खराब होतो. 21 धावा 4 बॉल. जबरदस्त बॅटिंग. निखिलने पूर्णपणे डॉमिनेट केले गोलंदाज हर्षदला. हर्षद कमबॅक तुम्हालाही करायचा आहे या मॅच मध्ये. हर्षद मेहर वरती आक्रमण केले. जबरदस्त चेंडू यावेळेस आपण पाहतोय
यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलाय, कमबॅक करतोय. धावसंख्या 21 धावा. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. 21 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त डॉमिनेट केलंय या आतापर्यंत 5 बॉलवरती निखिलने. अर्षद मेहर या गोलंदाजावरती आक्रमण करत असताना अक्षयजी म्हणून सांगितलं हर्षदला की कमबॅक करायचंय. चौकार षटकार येतच राहतील. मैदान त्या प्रकारचे आहे, खेळपट्टी त्या प्रकारची आहे, स्पर्धा त्या प्रकारची आहे. कमबॅक जो करेल ना त्याचं अस्तित्व या स्पर्धेत राहील. पुढचा बॉल आता बॅटच्या आउटसाइड एज घेतली. पाठीमागे आउटफील्ड फार फास्ट आहे. शॉट थर्डमॅनला बॉल निघून गेला आणि फिल्डर बॉलला कॅरी करेल तिथपर्यंत ही एक धावफलक 22 धावा या धावफलकावरती लगावल्यात. मी विनंती करीन पाहुण्यांना की आपण 200 रुपये द्यायचे आहेत जगदीशजी भोईर साहेबांना, की आपल्या शुभ हस्ते त्या प्रेक्षकांना आपण हे 200 रुपये द्यायचे आहेत. मला वाटतं वसई कोलीवाडावरून आलेत की काय. हेच ते प्रेक्षक आहे ज्यांनी कॅच घेतलंय आणि मला वाटतं त्यांच्या गावात देखील ही बातमी येईल. आता नाव फक्त सांगायचं आहे आणि कुठून आलात. तिमोन वसई कोलीवाडा. काय करशील या 200 रुपयाचं. त्यांनी सांगितलं की सकाळ झाले तर चाय करता कामी येईल. ब्रेकफास्ट वसई कोलीवाडा डिमॉल त्याला आपण पाहिलं. 1 वर 22 धावा. ऑपस्टमच्या बाहेर आता व्हाईट बॉलचा सिग्नल. व्हाईटने मॅच टाईट होताना पाहिले. 23 धावा व्हाईटच्या स्वरूपात. एक पहिलाच बॉल अगदी खराब पाहायला मिळतोय. प्रशांतच्या माध्यमातून व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात जबरदस्त करून दिली गेली. निखिलच्या माध्यमातून 5 चेंडूवरती 3 षटकार त्याने खेचलेत आणि धावसंख्या 23 वरती पाहायला मिळत आहे. प्रकाश इलेव्हन खोचिवडा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मात्र रविकांतचे अफलातून एफर्ट, प्रयत्न अपाट केले मात्र झेलमध्ये कन्व्हर्ट करू शकले नाहीत. झेल निसटतोय. एक धाव घेतली गेली आणि धावसंख्या पुसली गेली ती फलकावरती 24 या आकड्यावरती. आता दोन्ही बॅटरना जीवनदान प्राप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये. रविकांतला आपण पाहतोय बंधू आहेत प्रशांत घरत यांचे आणि त्यांच्याकडे पाहिलं की जयीची आठवण येते. तशीच बॉडी लँग्वेज थोडंसं आपण पाहतोय. आता बॅटची एज ऑन साईडला खेळायचं होतं परंतु कव्हरला बॉल गेलाय. एक्स्ट्रा कव्हरमधून डीपमधून फिल्डर पुढे येईल आणि 2 धावा सध्या कंप्लीट. या 2 धावेने धावफलक 26 धावा. पहिल्या ओव्हरला काय झालं, चौकार षटकारांची आतिषबाजी. या ओव्हरमध्ये सेन्सिबल क्रिकेट म्हणजे डॉट बॉलकडे बॅटिंग करणारा संघ जात नाही तर इथे सिंगल डबल जी काळाची गरज आहे. जर चौकार षटकार येत नाही, चांगल्या बॉलला मेरिटवरती खेळलं तर सिंगल डबलनेही धावा येतील. अमृत वैती ते दर्शवितोय. 2 बॉल 26. जबरदस्त कॅल्क्युलेशन पाहायला मिळते बॅटरच्या माध्यमातून आणि रनिंग बिटवीन द विकेट अफलातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतली गेली. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय जरूर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. गलीच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला होता. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल घेण्याचा मनसुबा राहिलाय. मोठे फटके ज्यावेळेस येत नसतात त्यावेळेस सिंगल आणि डबल यावरती निर्भर व्हावं लागतं आणि तेच कॅल्क्युलेशन अमृत आणि निखिलचं पाहायला मिळत आहे. सध्या निखिल आलाय स्ट्राईकला. बघूया 6 मध्ये 20 त्याने केले, 3 मध्ये 27. आता बॉलला लिव्ह केलंय. पुन्हा एकदा सोडून दिलंय. लेग कटर जास्त बाहेर निघतोय आणि प्रशांतला माहिती आहे की रूम देता कामा नये. निखिलला रूम दिला तर मग तो चांगली बॅटिंग करतोय. 28 धावा त्याच्यापासून थोडासा लांब ठेवण्याचा इरादा होता प्रशांतकडून. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 28 धावा फलकावरती आहेत. फुल टॉस बॉल त्यावरती आक्रमण चढवलंय. बॉलला पाठवलंय लांब 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 लांबच लांब आणि बिमर करता अगदी रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. टीव्ही अंपायरनेच डायरेक्ट खास करून पंचांनी हा सिग्नल दिलाय. त्यांच्याकडून इशारा होता आणि टीव्ही अंपायर पाहतील. भीमर बॉल आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. थर्ड अंपायर आपण यायचंय आलेले आहेत. फटका तर अप्रतिम पाहिला
आणि इथे कमरेपेक्षा वरती भीमर बॉल, नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर बोनसच्या माध्यमातून षटकार देखील. म्हणजेच टोटल या 7 धावा. येणारा बॉल सध्या झोपलेल्या प्रेक्षकांकरता उघडा डोळे बघा नीट. येणारा बॉल आहे फ्री हिट. भरपूर हाईट होती या बॉलमध्ये, जवळजवळ चेस्ट लेवलला हा बॉल पाहिला गेला. 35 धावा, 3 बॉल. फ्री हिटचा बॉल, फ्री हिट वरती या बॉलला ड्राईव्ह केलं, ग्लान्स करायचं होतं, पायावरचा बॉल स्वीप केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर हेडला. व्हॉट अ थ्रो. आता टीव्ही अंपायरला बोलवलं जाईल. बॉडी लँग्वेज निखिलची दाखवते खूप काही, परंतु पंच या ठिकाणी विचार करतील. निखिल अजून थांबलाय. काय जबरदस्त पैकी होती. ॲक्युरेट स्टंपवरती बॉल आलाय. बॅटर पोचलाय की नाही हा प्रश्नचिन्ह आहे दिनेशजी. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा. अफलातून ज्या एफर्ट आपण पाहिलं तर अफलातून लावले, ज्या प्रयत्नात चेंडूला उचलला आणि त्याच प्रयत्नात फेकी केली गेली आणि OUT आउट. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज माघारी परततोय. मोठी सफलता, बिग विकेट. मिस्टर निखिल बॅक टू द डगआउटमध्ये परतत असताना पाहू शकतो. ॲक्शन रिप्लेमध्ये एकाच प्रयत्नात चेंडूला उचललं, त्याच प्रयत्नात फेकी केली आणि फेकी ऑन द स्टंप आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट हिट केला गेलाय आणि मोठी सफलता, मोठा अडसर दूर करतायत. निखिलला माघारी परतवतायत. प्रकाश 11 कोचिवडे संघाला पहिला धक्का अक्षयजी बसतोय. धावसंख्या 36 धावा. धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अभिजित येतोय मैदानाच्या आतमध्ये. काय मोठे फटके येतील का? एका बाजूला आपण पाहिलं तर निखिलची अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मागील मॅचमध्ये 35 धावा नॉट आऊट बनवल्या होत्या अभिजितने आणि मॅन ऑफ द मॅचचा अगदा ठरले गेले होते. 36 वरती 1 आतापर्यंत पाहायला मिळतोय. आल्या आल्या मोठा फटका खेळायचा होता. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करतायत. अगदी लेग ब्रेक पद्धतीने चेंडूला वळवतायत. कौतुक करावं लागेल प्रशांतचं. विकेट मिळाल्यानंतर अगदी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळतंय अर्नाला संघाची. जबरदस्त बॉल होता. या बॉलला बीट झाला. बाहेर निघणारा लेग कटर. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती हुकचा फटका, मिस्की हुक फटका आहे, परंतु प्रॉपरली चेंडू निघून जातोय. डिस्टन्स क्लिअर करतोय. भूमित भुईर यांच्या स्वागत करता आलाय चौकार आणि भूमितने पुन्हा एकदा डोक्यावरती हात. ऑन स्क्रीन पहा भूमित, तुमच्यावरतीच कॅमेरा आहे. आज चांगला ड्रेसिंग सेन्स त्याचा पाहतोय. फॉर्मल किंग भूमित भुईर, राजावली टिवरीचा वंडर बॉय आणि त्याला आपण पाहतोय. हा फटका पहा, हुकचा फटका, मिस्की हुक फटका होता. कंट्रोलमध्ये तितका नव्हता, परंतु जो गॅप होता तो मोठा गॅप होता आणि त्या गॅपमध्ये एका टप्प्याने भूमितच्या स्वागताकरताच आलेला चौकार. 4 धावेने धावपळक 40 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मला वाटते टिवरीचा वंडर बॉय सूरज किणी यांना देखील आपण पाहिलं. मगाशी आपण ॲज अ प्रेक्षक म्हणून आले होते आणि उद्या खेळताना पाहणार आहोत. उद्याचा लॉट देखील इंटरेस्टिंग आहे. 2 ओव्हर 40 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 20ची धावगती राखत असताना प्रकाश 11 कोचिवडे संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती विघ्नेश तयार होतोय. आल्या आल्या विघ्नेशवरती आक्रमण करायचं होतं. इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. अप्रतिमरित्या फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर आक्रमक झालेत. धावसंख्या पोचली गेली ती 44 वरती. समोरचा संघ कोण आहे, मात्र आम्ही मैदानाच्या आतमध्ये लढणार आणि लढवय्या वृत्ती दाखवत असताना प्रकाश 11 खोचिवडे हा संघ पाहायला मिळतोय. म्हणून सांगितलंय कोचिवडे टीमला की आज इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती ज्या पद्धतीने 13 मध्ये 44 आल्यात ना, इथून मन सेट आहे पूर्णपणे कोचिवडा टीमला. अमृतने स्ट्रेट ड्राईव्ह केला या बॉलला. लॉंग ऑनला प्रशांत गरत आणि त्याच्या हातामध्ये हा बॉल येतोय. 1 रन. बघा चौकार आला, त्यानंतर 1 रन. बुद्धिमत्तेचं क्रिकेट. हिटमॅन जर्सी नंबर पुढे आलाय. 45 वरती 1 गडी बाद. 2 बॉल झालेत
तिसऱ्या ओव्हरचा हा तिसरा बॉल. विघ्नेश बॉलिंग मार्कवरती. विघ्नेश साकलतोड्याच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. काय प्रेझेन्स ऑफ माइंड प्रशांत घरात. पुन्हा एकदा कॅच वरती आला. कॅच मात्र आला नाही हातात, परंतु बॉल एका टप्प्याने चांगला कॅरी केला. प्रशांत घरात सातत्याने बिझी फिल्डर राहिलाय या मॅच मध्ये. 46 धावा 3 बॉल. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चित्याच्या चपलाईने जरूर झेपावले होते, मात्र जस्ट पुढे पडला चेंडू. इनसाइड आउटचा फटका पुन्हा एकदा खेळले. तिथे क्षेत्ररक्षक आहे करण निजाई यांना आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पैकी अप्रतिमरित्या एकच धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पोचली गेले ती 47 वरती. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग अफलातून राहिले गेले, मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाही बॉल यॉर्करचा प्रयास केला आणि यॉर्कर सक्सेसफुल होतोय. डॉट बॉल येतोय अक्षयजी. अगोदरचा बॉल अप्रतिम ऑन दी अप खेळला होता. डीप कव्हरला बॉल गेला आणि तिथे करण होता. फिल्डरचं, गोलंदाजाचं आणि कॅप्टनचं कौतुक करेन. बरोबर फिल्डिंग सेट केलंय. जिथे बॉल टाकायचा आहे तिथे तुमचं परफेक्ट फिल्डर पाहिजे. ऑफ स्टंप वरती बॉल ठेवला. मोठा फटका खेळण्याकरता अमृत गेला. तिथे बॉल जो अडवला ना, तिथून 1 रन आला. स्ट्राईक चेंज झाली. अभिजितने डॉट केलाय बॉल. 5 बॉल. आता या बॉलला पुन्हा एकदा लिव्ह केलंय, सोडून दिलंय आणि धावफलक वाईटच्या स्वरूपात 1 ने पुढे येईल. 48 धावा. मागील मॅच मध्ये 60 धावा चेस केल्यात. ठाऊक आहे कोचिवडा टीमला, म्हणून या मॅच मध्ये 60हून अधिक 70-80 हा आकडा येईल की त्याहून कमी का जास्त हा प्रश्नचिन्ह. 48 धावा फलकावरती आहेत. स्लॉक स्वीप करायचं होतं. बॅटची कडा घेतलाय आणि लगेच फलंदाज निघालाय. प्रामाणिकपणा दाखवतोय, खेळाडू वृत्ती दाखवतोय. कौतुक करावं लागेल. अभिजितचं निघालाय तंबूच्या दिशेने. आणखीन एक धक्का बसतोय. दुसरा विकेटचं पतन झालंय. 3 षटकांचा खेळ समाप्तीवर पाहायला मिळतोय आणि 3 षटकांमध्ये काही गोलंदाजी राहिली गेल्या. अफरातून हे षटक पाहायला मिळतंय विघ्नेशचं. नक्कीच. आणि हा पहा प्रामाणिकपणा. स्वीप करायचं होतं, घुटना टेकला. इनसाइड एज आणि याला बोलतात खेळाडू वृत्ती, याला बोलतात प्रामाणिकपणा. संघ अडचणीमध्ये आहे, नो डाऊट. अभिजितची गरज होती, परंतु स्पोर्ट्समॅन स्पिरिट क्रिकेटमध्ये खूप काही सांगून जातं. खरं खेळून क्रिकेट हरलात तरी चालेल, खोटं खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू नका आणि तेच दाखवलंय. जबरदस्त स्पोर्ट्समॅन स्पिरिट. 48 धावा आणि दोन्ही पॅकरचं कौतुक करेन. शेखर पाटील ज्याने इन्व्हाइट केलं आहे टीम अर्नाळा या संघाला. आज जर पाहिलं प्रिन्सी जयू 11 अर्नाळा या नावाने उतरलाय. सध्या 3 ओव्हरमध्ये 48 धावा खर्च केल्यात. आणि प्रकाश कोहली यांनी इन्व्हाइट केलंय, ज्यांचा घरचा संघ आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये पाहिले प्रकाश कोहली यांना की भरपूर चांगला प्लॅटफॉर्म देत आहेत आपल्या कोचिवडा टीमला. आणि त्यांनी सांगितलं होतं की या वर्षी हा संघ तयार होईलच आणि या मॅचमध्ये पूर्णपणे दमखम दाखवलाय. श्रवण आलाय बॉलिंग मार्कवरती. श्रवण पागदारे 48 3 ओव्हर 2 विकेट 48. 48 धावा. ही ओव्हर फार महत्वाची आहे. स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये या बॉलला टॉस केलंय, राईज केलंय आणि अमृतने इशारा केलाय की DRS. वाईट आहे की नाही हे पाहिलं जाईल. याकरता हा DRS घेतलाय. टेक्निकल सपोर्ट आहे आणि मी पाहिलंय अनेक चॅनलवरती आम्ही कॉमेंट्री केले आणि तिथे अनेक एक्सक्यूज पाहिले. प्रदर्शन लाईव्हवरती प्रत्येक रिव्ह्यू सक्सेस राहिला आणि इथे पाहिलं तर फेअर डिलिव्हरी. अर्थातच इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. उद्याचा लॉट देखील थोड्याच वेळात पोहोचवणार आहोत. 48 धावा. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, मात्र समोरच्या दिशेने चेंडू निघून येतोय. एक धाव घेतली गेली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतायत. पहिल्या 2 षटकांमध्ये अक्षयजी 40 धावा होत्या आणि मागच्या 8 चेंडूंवरती फक्त 9 धावा आलेत. कौतुक करावं लागेल अर्नाळा संघाचं. जबरदस्त गोलंदाजी विघ्नेश
आणि आता श्रवण यांना आपण पाहतोय. चांगला अनालिसिस आपण सांगितलं. ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये देखील 45 होत्या 2 ओव्हरमध्ये अर्नाला गोलंदाजी करत होता, म्हणजे 2 ओव्हरमध्ये धावा गेल्यानंतर कमबॅक करणं जाणतो. आता हा बॉल बाउन्सरचा मारा केलाय आणि इथे 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आलाय. 50 धावाही कंप्लीट झाल्यात. 2 बॉल फेकून झाले. वाईट बॉलचा इशारा, बाउन्सर वाईट. जबरदस्त श्रवण गोलंदाजी करतोय. अगोदर जो बॉल टाकला होता ना तो रायझिंग बॉल होता, म्हणून तिथे 1 बाउन्सचा इशारा नव्हता आला. इथे बाउन्सरचा इशारा आलाय आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील. 50 धावा 2 बॉल. उचली देण्याचा प्रयत्न होता यावेळेस आपण पाहिलं तर, आणि जास्त उचली घेतली या चेंडूने पाहिलं तर. ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. नशिबाची साथ लाभली गेल्या आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांकरिता चौकार. नक्कीच चांगला फटका होता. बॉल जर पाहिला तर हुकचा फटका खेळलाय आणि शोल्डरच्या हून खाली अशा प्रकारचा बॉल तुम्हाला बाउन्सर दिला जाणार नाही. याला बोलतात रायझिंग डिलेव्हरी, परफ्यूम डिलेव्हरी, आणि तो बॉल पाहिला गेला. म्हणून मनामध्ये शंका होती अनिच्छा, ती शंका दूर केली. परफेक्ट रायझिंग बॉल होता. टॉस झाला बॉल आणि शोल्डर लेवलला चौकार आलाय. आता पुन्हा एकदा बॅटची एज, पाठीमागे चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये, नॉन स्टॉप अनस्टॉपेबल चौकार. जबरदस्त अगदी आपण पाहतोय नशिबाची साथ लाभताना आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक श्रवणचं करावं लागेल. मात्र बॅटचं टॉपेज घेतला आणि फ्लाइंग स्लीप आणि अगदी यष्टीरक्षकाच्या वरनं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा कशाही येऊ, धावा येणं गरजेची गोष्ट. प्रकाश 11 खोचेवडे संघाच्या बाजूने म्हणायचं झालं तर 58 वरती 2 विकेट गमावल्यात. 2 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि मागच्या 2 बॉलवरती अगदी नशिबाची साथ लाभली गेलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू 4 धावांकरिता निघून गेला आणि लॉंग स्टॉपला आता हा चौकार पाहायला मिळतोय. 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. श्रवण तयार होतोय. चांगला चेंडू हाताळतायत. खोलात चेंडू टाकला होता, तिथे प्रशांत घरत आहेत. चेंडूला फील्ड करतील, 1च धाव मिळेल. शेवटचा बॉल. धावसंख्या 49 वरती अक्षय जे आपल्याला 59 वरती पाहायला मिळतंय. 59 रन्स मागील मॅच मध्ये 60 रन चेस केल्या होत्या, म्हणून तो आकडा आलाय. अमृत वैती या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला ना तर अजून एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहिलं जाईल. आणि त्याच पद्धतीने बॉल श्रवणचा देखील इंटरेस्टिंग आहे की विकेट डॉट बॉल तो घेईल का, हाही प्रश्नचिन्ह. दाऊ दादांना आपण चारी बाजूने आपण पाहतोय, प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचतायत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ऑन स्क्रीन त्यांना पाहिलं होतं अगोदर. फुलटॉस बॉल. या बॉलवरती विघ्नेश या बॉलला पाहतच राहिला आणि इन टू द गॅप मधून सरळ येतोय चौकार. 4 धावा. 4 धाब्याने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या पुढे येते, ती म्हणजे 63 धावा. चौसष्ट धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवले, म्हणजे षटकार आणि चौकार हा आकडा येतोय. चला उद्याचा विचार करतोय आपण. पहिला मॅच पोमण बॉईज पोमण आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. ठीक 6:30 वाजता पहिला मॅच चालू होईल. दुसरा मॅच मरुदेवी राजावली आणि श्री काणे स्पोर्ट पाये. तिसरा मॅच पतू पॅकर्स बी आणि 94 कामन. चौथा मॅच टिवरी स्पोर्ट टिवरी गावदेवी चिंचोटी, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आणि जय धारावी मालजीपाडा. दत्ताली पतू पॅकर जुचंद्र आणि जय धारावी मालजीपाडा. उद्याला मला वाटते आपल्याच नायगाव पूर्व पट्टीतील म्हणजे जे चॅम्पियन मध्ये संघ खेळतात त्या प्रकारचा एक गाव एक. टोटल जर पाहिलं डे 1चा जर विचार केला ना तर 939 धावा टोटल. ओव्हर टाकल्या 62 ओव्हर आणि 4 बॉल. त्यामध्ये विकेट गेले 60, चौकार लागले 54, 98 षटकार आपण पाहिलं त्या पहिल्या रात्रीमध्ये. आजच्या रात्रीमध्ये पाहिलं कालच्याहून अर्ध्या धावा. 503 धावा, 37.5 ओव्हरच फेकल्या गेल्यात आणि 34 विकेट, 37 चौकार, 42 षटकार.
म्हणजेच अर्धे षटकारही पाहिले. कालच्या पेक्षा आज अर्धे. त्यामध्ये पाहिलं तर आज सूरज जयहनुमान टिवरीचा खेळाडू 72 धावा, सर्वाधिक धावा करणारा. तर वसई कोलीवाड्याचा क्रिसिल मस्तानने जास्तीत जास्त विकेट 4 घेतलेत. आणि सॅम गायकवाडच्या नावावर 40 धावा, 36 धावा, निमेश, प्रशांत 34, अमृत ह्या एका मॅचचं आपण पाहिलं होतं. बाकी धावा ॲड होतील आणि तोही रिझल्ट त्यानंतर तुमच्यापर्यंत येईल. तर उद्याला 6:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. पहिला मॅच चालू होईल 6, 6:30, जास्तीत जास्त 7, 7च्या आत मैदानाच्या आत. म्हणून 10 संघ असले तरी आयोजकांची इच्छा आहे की जास्तीत जास्त ओव्हरचे मॅचेस व्हावे. 5 ओव्हर झाल्या पाहिजे. जर वेळेवरती तुम्ही आलात तर 5 ओव्हर, संघ उशिराने आले मग षटकांमध्ये कपात. आणि सेकंड राऊंड देखील मग पाहिला जाईल. जर वेळ असला तर जास्तीत जास्त ओव्हर, नसलं तर मग षटकांमध्ये कपात. म्हणून डायरेक्टली किती ओव्हर मॅचेस होतील या अगोदरच सांगत नाही, परंतु आयोजकांची इच्छा आहे 5 आणि 4 अशा प्रकारचे ओव्हर व्हावेत. जर तुम्ही भाग पाडलं मग 3 होतील, 2 होतील, काय होईल माहिती नाही. जर चांगला खेळ राहिला तर 5च्या जागी 6 पण होतील, हाही प्रश्नचिन्ह. म्हणून मंडपवाले, जनरेटरवाले, LED लाईट्स, फ्लड लाईट्स आणि लाईव्हवाले, कॉमेंटेटर, अंपायर सर्वांनी लवकर या. 24 बॉल, 64 धावसंख्येची गरज. म्हणून आमच्या आज साथी कॉमेंटेटर आज वस्तीला आहेत तिवरी गावात. आज खऱ्या अर्थाने ते 7ला आले असते तर आम्हाला भरपूर साथ मिळाला असता. चायच्या जागी नाश्ता असता. आणि आमचे स्कोरर ज्यांच्याकडे आम्ही लक्ष कमी दिले पहिल्यांदाच, कारण की प्रदर्शन लाईव्हचं अपडेट इतकं चांगलं आहे. मॅन्युअल स्कोरर विवेक मिश्रा आणि सौरभ नाकरे याला आपण पाहतोय. डिजिटल स्कोरर स्वराज पाटील, कॅमेरामॅन रक्षाराम मुस्तिकीम आणि महान पाटील, दर्शन पाटील, हर्षद पाटील. 5 कॅमेरामॅन सहित ही स्पर्धा कव्हरेज. या आप्पा मैदानावरती आपण पाहतोय जबरदस्त हे मैदान. या नायगाव पंचकृषीतील सर्वात सुंदर आणि अतिशय एक बॅटर करता ॲडव्हान्टेज तर आहेत. चांगली गोलंदाजी असली तर तुम्हाला तोही ॲडव्हान्टेज मिळेल. जे आपण पाहिलं होतं मागील मॅचमध्ये कोचिवडा टीमकडून, जशी मानवनी गोलंदाजी केली, नैतिकनी गोलंदाजी केली, अंगद यांनी गोलंदाजी केली. रोशन भोईर थोडासा नाराज आहे परंतु खुश झालाय ज्या पद्धतीने टिवरी संघ पहिला मॅच जिंकला होता. श्रद्धांजली चषक सर्वांचा कटआउट दाखवलं जाते ऑन स्क्रीन. हे पाहू शकता समालोचक, 5 समालोचक आहेत आणि प्रत्येकाला 2 दिवस 3 दिवस अशा प्रकारचे आखणी मांडले. म्हणूनच काही स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी देखील घेतल्यात काही ठिकाणी. म्हणून काही आज आणि उद्या, त्यानंतर फायनल डेला दिसतील. काही उद्या वेगळे आवाज नक्कीच ऐकायला येते. मला वाटते तुकाराम मांगेला सर, भारत राऊत सर उद्या आणि परवा हा आवाज आपण ऐकणार आहात पुन्हा एकदा. आणि फायनल डेला तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जे 3 कॉमेंटेटर आहेत त्यांचा आवाज फायनल डेला. आणि 5 दिवस हजेरी टिवरी गावामध्ये मुक्काम ज्यांचा आहे मिस्टर दिनेश किनी यांना आपण पाहतोय. म्हणजेच कोर कमिटी मेंबर प्रमाणे ते आहेत या स्पर्धेत. 40+ मध्ये आपण ऐकलाय त्यांचा आवाज ऐकत आहोत. आणि रॉके ग्रुप,
मोठमोठ्या स्पर्धा आहे. आता पांजू प्रीमियर लीग मला वाटते 9 तारीख इथे आणि 10 तारीख PPL डेला एन्जॉय करताना दिसेल. जाऊया या मॅचच्या दिशेने. महत्वाचा मॅच जिंकेल तो टॉप 4 मध्ये. टॉप क्लास खेळ दाखवावा लागेल. प्रशांत घरत स्ट्राईक एंडला. पहिला बॉल फटका फसलाय. कॅच घेतली तर मॅच बळेल. ओ माय गॉड, अपघात झालाय दोघांमध्ये. कॉलिंग पाहिजे प्रमोद सर. आणि असे अपघात कधी कधी आपल्याला क्रिकेट पासून दूर देखील नेतात, परंतु दोघंही सेफ असतील. ओके आहेत ना फिल्डर? काय जबरदस्त प्रयत्न प्रामाणिक होते दोघांकडून. कॉलिंग झालं नाही म्हणून हा अपघात झाला. पहिल्याच बॉलवरती जीव धोक्यात होता प्रशांत घरत यांचा. तर झेलच्याच माध्यमातून आपण पाहिलं तर दोन्हीही जीवाची आकांक्षा करत फिल्डर आले होते. स्वराज पाटील ॲक्शन रिप्ले यावेळेला दाखवतील की थोडीशी कुठेतरी आपण पाहिलं तर अंडरस्टँडिंग नव्हती. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला फटका फसला होता अक्षयजी, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा झेल जर टिपला असता पहा टक्कर झाली होती. फार वेगाने मात्र आले होते. झेल ऑलमोस्ट या वेळेला कॅच कॅरी सुद्धा केला होता, परंतु नैतिक त्या ठिकाणी धडकले आणि इथून आपण पाहिलं तर थोडंसं कुठेतरी दुखापत पाहायला मिळते या रात्रीच्या सत्रामध्ये. प्रशांत गरज स्वतः विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेत. ही स्पोर्ट्समॅनशिप, स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुमच्या अंगी असायला हवी. फक्त ॲज अ प्लेअर म्हणून आपण पाहू शकतायत हे सातत्याने आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचा बोलबाला राहतो त्यावेळेला प्रत्येकजण विचार पूस करत असतात, परंतु ज्या वेळेला तुमची बॅट चालत नाही ना त्यावेळेला तुमची माणुसकी ही महत्वाची ठरते. आणि कालचाच दिवस 50 वर्ष वाढदिवसाचा आपल्याला साजरं करताना पाहायला मिळाले. सध्या ग्रामीण डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये बिपिनजी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली व्यवस्था करत असताना आपण पाहत आहे स्वतः मॉन्टी सर सुद्धा त्या ठिकाणी गेले होते विचारपूस करण्यासाठी. प्रत्येक खेळाडू हा सुद्धा एक माणूसच आहे आणि अशा प्रकारच्या जेव्हा ऍक्सिडेंट होतात मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेला तुमची माणुसकीच कामाला येते. अमृत सध्या गोलंदाजी मार्कवर. सामन्याला होते सुरुवात. प्रशांत घरतने पहिली चूक तर डेफिनेटली केली होती, परंतु आता अमृत यावेळेला चांगला कमबॅक करेल का? ज्या पद्धतीने गेल्या मॅचमध्ये सुद्धा चांगला गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळालं होतं. ऑन साईडला खेळले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत. सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. क्लास दाखवला या वेळेला अप्रतिम. आमचे लाडके प्रेक्षक राजे मैदानाचा अगदी मात्र यावेळेला सभोवताली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 200 रुपये हुकलेत. जुचंद्रचे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी शफल झाले आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी 6 रन. नक्कीच निलेश मोरे आणि ऋतिक भोईर त्या ठिकाणी पाहिलं आपण, ते बचावले गेले. ललित भोईर यांचा सुपुत्र ऋतिक भोईर यांना आपण पाहिलं आणि निलेश मोरे देखील होते जुचंद्र गावातून या ठिकाणी आल्यात आणि एन्जॉय करतायत या स्पर्धेला. खेळाडू कक्ष दाखवलं जाते. प्रकाश कोळी यांना दाखवलं जाते. माहिती आहे मॅच किती महत्त्वाची आहे. अनेक सेमीफायनल क्वार्टर फायनल पाहिल्यात यंदाच्या हंगामामध्ये हातातून जाताना, परंतु या मॅचमध्ये सध्याच्या घडीला विजय जर पाहिजे ना तर इथे चांगली फिल्डिंग करावी लागेल. प्रशांत घरत आता फॉर्ममध्ये आलाय. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि तिथे कॅच सुटला गेला. त्यानंतर षटकार आला. 2 मध्ये 8 झाल्यात. अमृत वैदी विकेट टेकर गोलंदाज आहे आणि सध्या चेंडू क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून. तिसऱ्या बॉलवरती देखील पुलचा फटका. फिल्डर आहे बनून राहील दर्शक. दर्शनीय, देखणा, दैदिप्यमान षटकार. चांगली फटकेबाजी सुरू आहे सध्या. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देतायत प्रशांत घरत. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, लवकर पिक केलं आणि 6 धावांमध्ये टिक केलं. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन. पहा यावेळेला जे ॲक्शन रिप्ले आपण पाहताय, स्लो एक्सप्रेशन आणि काय बॅटचा स्विंग पाहायला मिळाला अप्रतिम. फोरमचा चांगला वापर आणि प्रकाश कोळी सध्या ह्या वेळेला आपण पाहतायत जरूर तिथे काहीतरी नर्वसपणा दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या चेहऱ्यावरचे.
अप्रतिम ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला यावेळेला दिशा दिली गेले. पुन्हा एकदा खणखणीत चौकार पाहायला मिळेल. 4 रन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रशांत गरत इज ऑन अ फायर. अप्रतिम फटका, बॅकफूट पंच केला, स्लॅश केला बॉलला, कव्हर पॉइंटला हा बॉल खेळला गेला आणि जबरदस्त फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी. अमृत वैती देखील थोडा नर्वस जाणवतोय. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा जरूर आल्यात परंतु विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. विकेट आला तर मॅच बनेल. आणि क्रिकेटमध्ये पाहिले पहिल्या ओव्हरला धावा येत आहेत, त्यानंतर धावा रोखल्याही जात आहेत. विकेट जर आला नाही ना तर मॅच दूर जाईल, म्हणून विकेट हवाय अमृत वैतीला. प्रशांत गरत यावेळी बॅटची एज लागले. फाईन लेग क्लिअर करणारा 1 बाउन्स आणखीन एक येतोय. दिल मांगे मोर, वेलकम फॉर चौकार, 4 धावा. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, हुक केलं होतं, शफल झाले होते, फॅन्सी शॉट खेळले. रिस्क घेणारा हा फटका आणि सरळ बॉलला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब करत असताना 22 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 22 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 5 बॉलमध्ये 22 रन. अफलातून बॅटिंग करत असताना एक्झॅक्टली मात्र मेरिटवर खेळी करतोय. बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. 22-0. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. करण निजाईचा हा कॉल आणि इथून 1 रन डेफिनेटली मिळेल. अभिजितने मात्र कंट्रोल केलं, संयम बाळगला. बॅटची एज घेत शरीराचा वेध घेतला गेला होता. शॉर्ट लेगला बॉल वळला होता, मात्र बॅकअपसाठी कोणीही नव्हते आणि त्यासाठी संयम बाळगला होता. त्या ठिकाणी कंपॅरिझन करताना 23 रन होत्या. एकंदरीत आपण पाहिलं 23 रन आहेत आणि 22 रन प्रकाश 11 कोचिवडे टीमचे पाहायला मिळत आहेत. म्हणजेच एका धावेने पुढे आहे पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन करत असताना. 18 बॉल 41 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. परंतु स्पेशली जर आपण पाहिलं अक्षयजी साटम की प्रशांत गरत एक माइंडसेट आणि त्याचा अप्रोच इंटेंट जो आहे की टॉपला मात्र यावेळेला ठोकायचा आणि त्यामुळे आता टॉपच्या गोलंदाजाला मात्र एकदा का धावा आल्या तर मात्र जे 2 ते 3 गोलंदाज असतात त्यांच्यावर अंडर प्रेशर ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळतं. चांगलं डॉमिनेट केलं या मॅचमध्ये अमृत वैतीला, खास करून पहिल्याच ओव्हरमध्ये 23 आल्यात. कंपॅरिझन पाहिलं तर 22 होत्या ज्यावेळी प्रथमतः बॅटिंग करत होता कोचिवडे संघ. आणि इथे या फर्स्ट इनिंगच्या नंतर सेकंड इनिंगमध्ये देखील आपण पाहिले 23 आले. 1 धाव फरक आहे. सामना 50-50 आहे. प्रशांत गरत, करण निजाई हे 2 बॅटर आपण पाहतोय. 6 मध्ये 23 ज्या धावा आहेत ना त्या पूर्णपणे प्रशांत गरतच्या बॅटमधून आलंय. यश बॉलिंग मार्कवरती आला, यशस्वी राहिलाय आणि यशला यश संपादन करायचं तर विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल. बचावापासून दूर, विकेट आपल्या लेंथ लाईनवरती फोकस. अभी नहीं तो कभी नहीं. प्रशांत गरत मॅन इन फॉर्म, फुल फॉर्ममध्ये आहे आणि सध्या या स्पर्धेमध्ये त्याचा अधिराज्य आपण पाहतोय. बॅक टू बॅक प्रत्येक मॅचमध्ये संयमी खेळी, सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट आणि कॅल्क्युलेट क्रिकेट तो खेळतोय. कॅल्क्युलेट गोलंदाजी देखील करावी लागेल. यश आलाय, कमबॅक होईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. लोवर फुलटस बॉल होता, फुल्ली लेनचा बॉल होता आणि त्या बॉलला पाहिलं तर ऑन दी अप फटका खेळला. वाईड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका खेळण्याचा इरादा होता आणि एका धावेने धावपळक पाहिलं तर 24 धावा. 24च्या 24 धावा प्रशांत गरतच्या बॅटमधून आलाय. प्रथमतःच या 7 बॉल नंतर करण निजाई स्ट्राईक एंडला येईल. हे आपण सलग 1 ते 2 मॅचमध्ये पाहिलंय. 1 ते 2 ओव्हर तो शांतच राहिलाय आणि करणला लेट स्ट्राईक आलाय, पण तो थेट काम केलंय या स्पर्धेमध्ये. श्रद्धांजली चषकामध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर प्रशांत गरत ची बॅटिंग यावेळेला अप्रतिम पाहायला मिळते आणि मॅन्युफॅक्चरिंग धावांची मशीन आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. सध्या प्रशांत गरत 7 बॉलमध्ये 24 अफलातून बॅटिंग करत असताना 17 बॉलमध्ये 40 रनची आवश्यकता. 103 धावा बनवलेत. क्या बात आहे. विवेक मिश्रा चांगली माहिती देत आहेत. चांगला बॉल आणि यस विकेट डाऊन. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. बरोबर लेग बिफोर विकेट पायचीत पकडले गेले. मिडल स्टंपला बॉल भेटला होता. मॉन्टी सरांचं यावेळेला अप्रतिम डिसिजन आणि करण निजाई सारख्या एक चांगल्या खेळाडूला तंबूच्या आसराला परतावं लागला. ऍक्शन रिप्ले पहा. यश अपकमिंग रायझिंग स्टार आणि काय बॉल डिलिव्हर्ड केला होता उजव्या हाताने. बॉल बरोबर यावेळेला
आपण पाहिलं तर मिडल स्टंपला भेदला आणि इथून फलंदाज करण निजाईला परतावा लागेल. एक मोस्ट इम्पॉर्टंट विकेट डाऊन. प्लम एलबी जबरदस्त डिसिजन पंचांकडून. म्हणून या स्पर्धेमध्ये अंपायरिंग राहिले ना ते क्वालिटी अंपायरिंग पाहिले आपण. या तिन्ही पंचांचं कौतुक करेन. जबरदस्त अंपायरिंग. म्हणून काही स्पर्धा आपण पाहिल्या पंच जर चांगले असले ना तर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडतात आणि पंच जर कुठेतरी डाऊटफुल असला तर स्पर्धेवरती डाऊट येताना पाहिले. अनेक टुर्नामेंट बंद पडताना पाहिलेत आपण. म्हणून अंपायरिंग भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि मॉन्टी घोडेकर सर, अमोल वेतोस्कर सर आणि तसेच परशुराम पाटील सर जबरदस्त अंपायरिंग करतायत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. रिक्वायर रन रेट 15चा झाला आहे आता. करंट रन रेट 18चा आहे. विकेट घेतल्यानंतर विघ्नेश स्ट्राईक एंडला. विघ्नेश साकलतोडे आल्यास तोडफोड काम करणं. विघ्नेश साकलतोडे आणि क्या बात आहे. कोचिवडेचा जो एक्स्ट्रा मेंबर आहे ना त्यांनीच हा झेल टिपलाय. काय जबरदस्त त्यांनी एफर्ट्स लावले. तोही प्रेक्षक आहे आणि त्यांनी हा झेल टिपलाय. 200 रुपयाचा मी म्हणेन तोही मानकरी आहे. काय कॅच घेतला, काय षटकार ठोकला. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. वी फॅक्टर मध्ये क्लास दाखवला यावेळेला मिडल ऑफ द बॅटने आणि हा झेल पहा 12व्या खेळाडूने मात्र यावेळेला झेल टिपला गेला. आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या सुहासजी भोईर. मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने यावेळेला हँडल केले त्यांनी. मग विपिनजी भोईर यांना सुद्धा आपण पाहत आहे समोरच. मग दर्शन पाटील भाई यांना सुद्धा आपण पाहू शकाल. अप्रतिम ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चांगली फिल्डिंग अमृत वैतीच्या माध्यमातून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 30 या धावसंख्येवर 31 या धावसंख्येवर 31 धावा झालेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 64 धावांचा पाठलाग करताना 33 रनची आवश्यकता. 14 बॉलमध्ये 33 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. 50-50 मॅच आहे. मी अजूनही सांगेन की मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. 33 पाहिजेत, 31 झाल्यात. चांगली बॅटिंग होते. 7 मध्ये 24 वरती खेळतोय प्रशांत घरत. सेट अँकर रोल अदा करतोय आणि या मॅचमध्ये एक कूल अँड काम जबरदस्त बॅटिंग करत असताना शांततेने संयमाने आपल्या इनिंगला बिल्ड करतोय. ही खासियत आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यानंतर हा अनुभव येतो तुमच्याकडे आणि तो अनुभव प्रशांत घरत आपल्या बॅटमधून दाखवत असताना धावा येत आहेत 24 त्याच्या बॅटमधून. 31 झाल्यात. आता स्ट्राईक इनला प्रशांत घरत आणि यश बॉलिंग मार्कवरती. यश वर्सेस प्रशांत घरत हे 2 बॉल बघूया कशा प्रकारचे असतील. चेंडू क्रमांक 5वा. यश बॉलिंग मार्कवरती सज्ज. आता या बॉलला वेट अँड वॉच केलं आणि बरोबर 3 वाजून 16 मिनिटांनी 16 का टोला प्रशांत घरतच्या बॅट मधून येतोय षटकार. सुपर बॅटिंग आक्रमकतेचा सितारा आहे. वेळा अप्रतिम ओव्हरपिच बॉल होता आणि ओव्हरपिच बॉलला तर बिलकुल थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेटच्या मैदानात ऑन साईडला खेळत असताना अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 37 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. दोन्हीही खेळाडू अप्रतिम आक्रमकतेचे सितारे आहेत आणि टायमिंगचे बेताज म्हणून पाहायला मिळतात. अनेक स्पर्धा ज्याने मात्र आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेल्या आहेत. विघ्नेश साकतोडे या खेळाडूला सुद्धा एक मोटरसायकल त्याच्या नावावर मिळाले. अप्रतिम चांगला खेळ केला होता अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा हार्दिक पांड्या या नावाने या टीमचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे परंतु इथे एलिव्हेशन कमी. आता मॅचवर जरूर हबी होताना पाहायला मिळत आहेत. पहा 1990-92चा काळ आपण पाहिला असेल. जशी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची विकेट जायची आणि बरेच मात्र संघ अशा प्रकारचे सेलिब्रेशन करायचे त्यांचे खेळाडू. त्याच पद्धतीने मात्र सेलिब्रेशन करत असताना कारण प्रशांत घरत एक महत्वपूर्ण विकेट 37 धावा. आता विजयासाठी 12 बॉल 27 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 27 ची आवश्यकता. काय म्हणतील अक्षयजी साटम ज्या पद्धतीने पलटवार केलाय. पाहिजे होता पलटवार. काळानुसार वेळेनुसार सिच्युएशन नुसार परिस्थितीनुसार या बॉलला जर पाहिलं ना
पुलचा फटका खेळला, कंट्रोल मध्ये नव्हता आणि काय कॅच घेतलाय की मॅच घेतलाय. जे बॉडी लँग्वेज निगेटिव्ह होती ती पॉझिटिव्ह झाले, जे खांदे झुकले होते ना ते आता वर आल्यात आणि जबरदस्त इंटेंट. म्हणून सांगितलं की ते 2 बॉल आहेत ना फार महत्वाचे होते यशचे. एक षटकार आला त्यानंतर विकेट. 12 बॉल 27 काउंटडाऊनला झाले सुरुवात आणि इथून थ्रिलर टाइम ऑन होईल. मजा येईल या मॅच मध्ये. येणारे बॉल 12 मध्ये 27. कोचिवडे की त्यांच्या अपोजिट अर्नाळा. बिग बॅटल, बिग फाईट, बिग नॉक. जसा मॅच पाहिजे तसा मॅच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. शेवटची ही मॅच आहे आणि आतापर्यंत घड्याळामध्ये पाहिलं 3:18 हा टाइम झालाय. म्हणजे आज 3:30 पावणे 4च्या आसपास. 12 बॉल 27. नो डाऊट प्रकाश कोहली आणि त्यांच्या अपोजिट शेखर पाटील हे 2 पॅकर आहेत एकमेकांच्या अपोजिट. त्यांना आपण पाहतोय. 12 बॉल 27 ची गरज. जबरदस्त बॅटिंग केली. 9 मध्ये 30 टाळ्या झाल्या पाहिजे प्रशांत घरत करता. प्रत्येक मॅच मध्ये 30+ रन्स. 30 स्पेशालिस्ट या स्पर्धेमध्ये त्याचं पाहिलंय आपण. आता बॉलिंग मार्क वरती आलाय. मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती मानव. 12 बॉल 27. विकेट टेकर गोलंदाज आहे. सहज फटके खेळून देणार नाही. कव्हरला खेळलाय, कव्हर ड्राईव्ह केलाय. 1 रन कंप्लीट. बॉडी लँग्वेज पहा, टाळ्यांचा गजर होतोय आणि इथून आता मॅच मध्ये चित्त थरारक रोमहर्षकपणा जाणवतोय. 1 रन येतोय. येणारे बॉल 11 मध्ये पाहिजे 26. आता या वेळेला आपण पाहिलं तर अक्षयजी साटम पैसा वसूल मॅच तर आहे, परंतु झोप उडवणारी मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. एका साईडला असं वाटलं होतं की 3 षटकांपर्यंत हा सामना फिनिश होईल प्रशांत घरत असल्यानंतर, परंतु इथे कमबॅक केलंय. फुल टॉस बॉल होता परंतु व्यवस्थित एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही आणि अमृत वैतीच्या हातामध्ये सेफ हँड. मानवला मिळते विकेट. पुन्हा एकदा सेलिब्रेशन टाइम. आनंदाचं वातावरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कधी कधी लो फुल टॉस बॉलवर सुद्धा विकेट मिळते. त्यामधला एक फॉर एक्झाम्पल विकास धसगर चिका बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आपण पाहू शकतायत. 38ला 3 बॉल आहेत 10 बॉलमध्ये 26. सामना अजून सुद्धा दोन्ही टीमकडे झुकू शकतो, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कुणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. आणि अक्षयजी साटम जर ध्येय गाठायचं असेल तर इथे कारण सांगून चालणार नाहीये. म्हणून त्या प्रकारे प्रयत्न करावे लागेल. जो प्रयत्न करेल त्याला मार्ग सापडतो. या मॅच मध्ये तो प्रयत्न केलाय मानवने. लोवर फुलटॉस बॉल सध्या टेनिस क्रिकेटमध्ये घातक बॉल म्हणून ओळखला जातोय. लगी तो छगी नाही तो विकेट. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट फटका आलाय. अमृत वैती पुढे आला. 100% कमिटमेंट होती परंतु कधी कधी नशिबालाही झुकावं लागतंय. फिल्डिंग अप्रतिम होती. बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील लाजवाब. इतक्या वेगाने बॉल आला की चेंडू थांबलाच नाही. चौकार. खूप चांगला फटका होता. सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रीट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. चौकार येतोय हर्षद मेहरच्या बॅटमधून. 42ला 3. विजयासाठी अजून सुद्धा 22 रनची आवश्यकता. बॉल आहेत 9. व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. हर्षद मेहर टू मानव. यावेळेला बॅटचे एजंट टेकन. फलंदाज बाद. ही चुकी सातत्याने वारंवार होताना पाहायला मिळेल, कारण विघ्नेश साखळतोडे नॉन स्ट्राईक एंडला आहे. काल सुद्धा अशाच प्रकारचे दृश्य आपण कित्येक वेळा पाहिले होते. JR दहिसर संघाकडून आपण सातत्याने पाहिले होते. गीतेश साहिल पाटीलला सुद्धा आपण पाहिलं. उत्कर्षाने ती चुकी केली होती आणि त्यानंतर साहिल पाटीलने चांगला बोलबाला त्याचा दाखवला होता. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये बारीक सारी गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. परंतु आता इथे मात्र मॅच टर्न झाले. ते एका साईडला प्रकाश कोळी जर खुश असतील, डेफिनेटली प्रकाश 11 कोचिवडे या टीमच्या बाजूने. काय जबरदस्त मानव गोलंदाजी करतोय. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अटॅक. विकेट, चौकार, विकेट. एक चौकार आला त्यानंतर केलेला कमबॅक. 42 धावा. आतापर्यंत 4 विकेट गेलेत. 2 बॉल फार याही ओव्हरचे निर्णायक असतील. मागील यशचे 2 बॉल पाहिले. एक षटकार विकेट आला. येणारे 8 बॉल 22 ची गरज. मानव चेंडू क्रमांक 5 घेऊन. श्रवण आलाय.
शून्य घेऊन श्रवण आलाय आणि शून्य घेऊन श्रवण परतलाय. मला वाटते रवी होता आणि रवीला परतावा लागतोय बॅक टू द पॅव्हिलियन. चुकीचा अपडेट जरी आला तरी मात्र विकेट मिळालाय ऑन अ हॅट्रिक चान्स. मानव काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. म्हणूनच त्याचा उल्लेख मी केला होता की अंकुर सिंग ऑल इंडिया ओपन आयकॉन प्लेअर आणि त्यांनी या गोलंदाजाला सांगितलं होतं की तुझं फ्युचर ब्राईट आहे. 2,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं ज्यावेळी अंकुर सिंगचा विकेट घेतला आणि त्यानंतर तो कॉन्फिडन्स जो वाढलाय ना तो अजूनही या मॅचमध्ये दिसतोय. अंडर प्रेशर प्रमोद सर अशी गोलंदाजी करणं खाऊ काम नाहीये. जिथे गोलंदाजाचा एव्हरेज 15-20 जर पाहिलं तर वेल अँड गुड आपण म्हणतो. आणि त्या प्रकारे इथे महत्वाच्या क्षणाला 3 विकेट 5 धावा देत हॅट्रिक वरती आलाय मानव. जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाजी केले आतापर्यंत आपण पाहिलं तर. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय मानव. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. विघ्नेश मात्र हा संपूर्ण ड्रामा ते पाहतायत. उलटाच बॉल होता ऑन साईडला जरूर खेळलेत. विघ्नेश चान्स घेणार नाहीयेत कारण विघ्नेशला माहिती आहे आता मला सर्व काही करायचं आहे. कारण ही ओव्हर जी होती ती वेस्ट गेली असंच म्हणायला हरकत नाही. परंतु जर मानवची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात मानवच्या या गोलंदाजीसाठी. अप्रतिम गोलंदाजी, सुपर बॉलिंग. मानव अतिशय फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कोचिवडे विलेज असंच म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली कोणताही दबाव न घेताना त्या दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करेन कारण एक महान विजेता होण्यासाठी आपण सर्वोत्तम आहोत हे मात्र अगोदर आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. आय एम दी बेस्ट, नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही. या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली तुम्ही पुढचं पाऊल हे मात्र सक्सेसच्या मार्गावर टाकू शकता आणि तेच केलं आतापर्यंत मानवने. सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. यालाच म्हणतात अक्षयजी साटम की आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल ना तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर मिस्टर मानव. सेल्फ कॉन्फिडन्स असायला हवा. कॉन्फिडन्स दिसला आणि योग्य क्षणाला मॅचमध्ये देखील पाहिलं. आता आपण मानवचा विचार केला परंतु मागील मॅचमध्ये नैतिकने 2 विकेट घेतले 7 धावा दिल्या आणि तो मॅन ऑफ द मॅच अभिजितने डेडिकेट केला होता नैतिकला. नैतिक बॉलिंग मार्क वरती. म्हणून प्रशांत गरजचा जसा विकेट गेला तसा तो सेलिब्रेशन पाहिला. आता विघ्नेश साकलतोडे स्ट्राईक एंडला आहे. सहा बॉल 22चा मॅच. नैतिक बॉलिंग मार्क वरती आणि विघ्नेश साकलतोडे तोडफोड फलंदाजी करणं जाणतो. या परिस्थितीचा आदर्श खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. अनेक मॅचेस जिंकवल्यात. गेम चेंज त्यांनी केलंय. 6 बॉल 22ची गरज. पहिला बॉल विघ्नेश करता. नैतिक बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय. पहिला बॉल विघ्नेश फेस करेल. पहिला बॉल, पहिला वार, पहिली आतिषबाजी, पहिला धुमधडक्का. चेंडू सीमारेषी पार. श्रद्धांजली चषक षटकार. मच निडेड सिक्सर. दिस इज अ क्लास. विघ्नेश साखळतोडेच्या बॅट मधून व्ही फॅक्टर मध्ये हा कणखर षटकार पाहायला मिळतोय. माइंड ब्लोईंग शॉट होता. बॅटचा फ्लो, बॅट स्विंग अप्रतिम आणि स्वीट स्पॉटला बरोबर या वेळेला बॉल कनेक्ट झाला आणि सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम. विघ्नेश आता यावेळेला सांगतोय मला रडायचं नाहीये तर लढायचंय. ही मॅच मात्र दोन्ही संघांकडे अजून सुद्धा 50-50% पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतायत. मॅच होती कुठे आली कुठे, सामना होता कुठे आला कुठे. नैतिक एका साईडला अपकमिंग रायझिंग स्टार तर एका साईडला अनुभवी खेळाडू मिस्टर विघ्नेश साखळतोडेला आपण पाहतायत. अशा मॅचेस बऱ्याच वेळेला फिरवलेल्या आहेत. एक मॅच विनर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं परंतु नैतिकला ही सुवर्ण संधी डेफिनेटली आहे. इथून जर तो हिरो ठरला तर प्रत्येकाच्या हृदयात तो जागा करून जाईल यात ती मात्र शंका नाहीये. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये बिंदास्त खेळा. टीट फॉर टॅट. 5 बॉल आणि 16 रन. यावेळेला अप्रतिम टू दी कव्हर खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केले. चांगली फिल्डिंग.
एक रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. एक रन तर मिळते, परंतु नैतिकचा हा बॉल कौतुक करावं लागेल. नैतिकच्या या बॉलवर अप्रतिम मजबूर केलं होतं ट्रू दी कव्हर खेळण्यासाठी. 4 बॉल 15 रनची आवश्यकता. चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली गोलंदाजी. बरोबर एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर लावलाय आणि फेकी ॲक्युरेट आली, परंतु विघ्नेश स्ट्राईक इनला आहे. विघ्न त्याने मॅचमध्ये आणलंय आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस केलाय. 49 धावा, 6 गडी बाद. आणि इथे जर पाहिलं ना तर कहाणी में ट्विस्ट पूर्णपणे आलाय. 6-22चा मॅच षटकार आल्यानंतर एक सिंगल आलाय आणि इथे आता पाहिजे आहे टोटल 15 धावा. येणारे बॉल 4 मध्ये करायचा पलटवार. नैतिक की विघ्नेश, प्रकाश कोळी की शेखर पाटील, अर्नाळा की कोचिवडा, असा हा मॅच पाहतो. चित्त थरारक, रोमहर्षकपणा, हाय व्होल्टेज, पैसा वसूल. आजची रात्र, आज की शाम किसके नाम. दबाव असतो, दबाव, दडपण, प्रेशर, दगदग मनामध्ये होते आणि या दगदग मधूनच प्रत्येकाला बाहेर यायचंय. काही जे कोचिवड्याचे प्रेक्षक आहेत तेही नर्वस आहे, त्यांच्या हृदयामध्ये देखील दगदग आहे. आणि त्यानंतर अर्नाळ्याचे देखील सपोर्टर्स आहेत, त्यांच्याही हृदयामध्ये धगधग पाहतोय. आयोजकांच्या हृदयामध्ये देखील धगधग आहे. कोणीही जिंकू द्या, मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेला तर मजा येईल. ओ यावेळी काय फटका केलाय बघता काय रागाने, षटकार मारलाय वाघाने. वेगनेच्या बॅट मधून येतोय सिक्सर. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता, अप्रतिम जबरदस्त नो लुक शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. गुडगा वाकवला आणि षटकार ठोकला. विघ्नेश साखरतोडीच्या बॅटमधून एक संकटमोचक खेळाडू या टीमचा हार्दिक पंड्याला आपण पाहत आहेत. नैतिकच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार घेतलाय, परंतु इथून आता विचार विनिमय करावा लागेल. आता बॉल आहेत तुमच्याकडे, जवळजवळ आपण पाहू शकतायत 3 आणि 3 बॉलमध्ये 9 रन हे सामन्याचं समीकरण. 3 बॉल 9 रन. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी आहे. प्रिन्सी जय 11 अर्नाळा टीम एका साईडला, प्रकाश 11 कोचिवडे टीम. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. कोणत्या संघाला या स्पर्धेत मात्र आव्हान जिवंत ठेवावं लागेल. दोन्ही संघ तीच लढण्याची ही चांगली वृत्ती दाखवत असताना पाहायला मिळत आहे. जिंकण्याची मात्र जरूर धमक दाखवतायत आणि कोणत्या संघाला 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 1 वर्ष म्हटलं की 365 दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. मग 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद एवढी श्रद्धांजली चषक 2027 ची वाट तुम्हाला पाहावी लागेल. 3 बॉल 9 रन. ऑन साईडला हुक केलंय, 6 धावात बुक केलेत. काय फटका खेळला होता, व्हॉट अ शॉट. क्लास दाखवलं यावेळेला विघ्नेश साखरतोडे. आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर सदानंद पाटील या मॅचचा आनंद घेत असताना टाळ्यांचा कडकडाट करतायत. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 3. वॉट अ मॅच. अक्षयजी साठम पैसा वसूल मॅच. पैसा वसूल. हेच तर मिसिंग करत होतो की पहिल्या रात्रीपासून आज शेवटच्या मॅच पर्यंत असा मॅच रंगला नव्हता. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेला नव्हता आणि या मॅच मध्ये ते पाहतोय. 1 षटकार आला, 2 षटकार आले तरी काय झालं. नैतिक तू मॅच काढू शकतो, क्षमता तुझ्यामध्ये आहे आणि इथे तुला करूनही दाखवायचंय. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे यकीन फिर देख आगे होता है क्या. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच करता. 2 बॉल 3 ची गरज. महत्वाचा बॉल. विघ्नेश साखरतोडे तोडफोड बॅटिंग करतोय आणि हवाई सफर. मॅच फिनिश. खेळ खल्लास. या स्पर्धेमधली सर्वाधिक सुंदर इनिंग, मच नीडेड. जो षटकार हवा होता तो ठोकलाय. खेळ खल्लास. काय बॅटिंग केले, मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे. विघ्नेश साखरतोडे, हरणाल्याचा हार्दिक पांड्या. ब्रिलियंट बॅटिंग, ब्रिलियंट इनिंग. हार्ड लक प्रकाश 11 कोचिवडे टीम. खरोखरच याही टीम करता टाळ्या झाल्या पाहिजे. काय खेळलाय हा संघ. मॅच समरी पाहू शकता. 8 मध्ये 27 निखिलने केल्या, 9 मध्ये 15 नॉट आउट राहिला अमृत. विघ्नेश 1 ओव्हर 8 रन 1 विकेट आणि विथ द बॅट 8 बॉल 33. तो सिंगल काढला नाही. 7 बॉल 22 ची गरज होती. कॉन्फिडन्स होता
काही वेळी आपण म्हणतो की ओव्हर कॉन्फिडन्स आहे की यावेळी परफेक्ट कॉन्फिडन्स होता, स्वतःवरती विश्वास ठेवला ना तर